बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 27. आज दिव्याचं एविक्शन झालेलं आहे आणि खूपच सेन्सिटिव्ह मुद्दा होता तो. जसं तिचं एविक्शन झालं आहे, किती चूक आहे किती बरोबर आहे माहिती नाही, पण आपण तर ते एक थ्रेट देणं बिग बॉसच्या घरात गुन्हा आहे, रूल्सच्या विरुद्ध आहे. एक गंभीर गुन्हा बिग बॉसच्या घरात तो मानला जातो. ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल बोलूया जेव्हा तो टॉपिक निघेल. सध्या आपण आहे ना स्टार्टपासून स्टार्ट करूया आणि आणि यामध्ये त्या टास्कबद्दल पण मी नक्कीच बोलेल. आणि आपण बघितलं की जेव्हा बिग बॉसला ते सर्व गोष्टी घ्यायच्या होत्या, कारण तो टास्क होता आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी वीकेंडचा वार होता आणि तो टास्क घेत होते, तेव्हा ऑलरेडी बिग बॉस 6, 6:30, 8-9 वाजले होते जवळजवळ. कारण तेव्हा बिग बॉस टायमिंग पण सांगत होते जेव्हा तो टास्क चालू झाला होता. आणि हे दिव्याचं दाखवायचं होतं म्हणून बाकीच्या बऱ्याच कंटेस्टंटनी ना ते कोणाला क्रॉस लावलं ते पण नाही दाखवलं. तुम्ही बघितलं असेल बिग बॉसचा डायलॉग आला की बाकीच्या कंटेस्टंटनी सुद्धा ना हे असंच केलं. मी म्हणलं यार इतके फास्ट का दाखवत आहे बिग बॉस. मग नंतर जेव्हा मला वाटतं तन्वी दिव्या आली त्याच्यानंतर त्या गोष्टी दाखवायला सुरुवात केली बिग बॉसने. डायरेक्ट तो टॉपिक घेतला बिग बॉसने. मग म्हणजे रोशनने ओमकारला केलं, ते भांडण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट प्रभूचं त्यांनी कट केलं. मग नंतर अजून राकेशचं पण कट केलं. बरेच कंटेस्टंट्स आहे ना यांनीच कट करून टाकलं. अजून मला तर वाटतं रुचिताचं पण कट केलं. त्यांनी बऱ्याच कंटेस्टंट्स आहे ना जे 2 नावं घेतलेली ना त्या टास्कमध्ये ते कट केली, कारण त्यांना तन्वी दिव्याचं दाखवणं खूप गरजेचं होतं. ठीक आहे, आता येते मी त्या टॉपिकवर. कारण मग तुम्ही म्हणालच ना की बाकीच्यांची नावं कुठे. जर तू 6 कंटेस्टंटचं सांगते तर 6 कंटेस्टंटने बिग बॉसने पण त्याच्यात दाखवलं. बाकीच्यांचं इतकं फास्ट झालं का त्यांनी कोणाची नावं घेतली वगैरे काहीच कळालं नाही, काय रिझन दिले वगैरे काहीच कळालं नाही. तर एपिसोड नंबर 27ला स्टार्टला काय झालं तर सकाळ झाली, सकाळ झाली, गाणं वाजलं यांचं. आपण बघितलं सकाळपासून बाई दिसण्याची होड लागली होती. रूल्स ब्रेक होत होते सकाळपासून. बिग बॉस अक्षरशः एक गोष्ट 3-3 वेळा सांगत होती माहिती आहे का. बिग बॉसने जवळजवळ 3 वेळा अनुश्रीला झोपत होती तर बेल्ट लावून बसायला लावलं. सगळ्यात महत्त्वाचं, तरीही अनुश्री दिसण्यासाठी या गोष्टी करत होती. तर दिसण्यासाठी रूल्स ब्रेक होत होते. ओमकार रूल पाळत नव्हता, अनुश्री झोपत होती. तर आता हे कसं आहे, ओमकार झाला, अनुश्री झालं, नॉमिनेटेड आहे, यांना दिसायचं आहे. शेवटच्या क्षणी लोक वोट्स करतील म्हणून. ठीक आहे, मग यांना दिसायचं आहे. आणि इकडे बिग बॉस आहे ना भडकत होते जबरदस्त. बेल्ट काढून बसली होती अनुश्री आणि बाहेर सोफ्यावर येऊन झोपते. तुम्ही कधी पण बघा बाहेर येऊन ती झोपास काढत असते अनुश्री, रूल्स ब्रेक करत असते. आणि याच्याबद्दल ना आता रितेश सरांनी जबरदस्त आहे ना हिची क्लास लावली असेल. ते आता सांगेलच मी तुम्हाला उद्या काय काय प्रोमोज येतील बाहेर, त्याबद्दल सगळं सांगणार आहे. त्यानंतर गुड बुक्स, नंतर आपण बघितलं सागरची गुड बुक्सवाली गेम आहे ना ही तर त्याची आहे ना एकदम काय म्हणता यार पथ्यावर पडली. म्हणजे कोणाला काय बोलावं काय नाही. आणि तन्वी जी आहे ना तन्वी त्याला सारखी सारखी एक्सपोज करते. तू विशालन त्यांच्या टीमच्या बाजूने एक म्हणजे बायस्ड आहे आणि तू बाकीच्या कंटेस्टंटला धारेवर धरतो, त्यांच्याकडनं ड्युटीज करायला त्यांना म्हणजे बोलतो फेवरेट्स आहे हे ते. तर तन्वी जी आहे ना त्याला वारंवार एक्सपोज करते, इवन एका टास्कमध्ये पण केलं. तर आपण इथं बघितलं राकेश अनुश्री जोडीत बांधून घ्यावे 3 वेळा बोलले बिग बॉस. 3 वेळा अनाउन्समेंट लावली, राकेश अनुश्री जोडीत बांधा एकमेकांना, राकेश अनुश्री जोडीत बांधा एकमेकांना. अनुश्री बाहेर बसली आहे आणि राकेशला म्हणतीये राकेशला पाठवा बाहेर बसायला. अरे तो काहीतरी समथिंग, तो कसं काय बाहेर बसू शकतो. तो त्याच्या पायाला लागले, दुखापत झाली, तो बेडवर आराम करतोय, तो कसं काय येईल बाहेर. नंतर आपण बघितलं का कोंबडा पण आरवला बाहेर झोपा काढत होती अनुश्री परत. त्यानंतर प्रभू प्रभूचं इथं गाणं चालू झालं होतं, कोणा सटवीने जादू टोना केला वगैरे असं काहीतरी चालू होतं त्याचं प्रभूचं. आणि नंतर मग आपण बघितलं का सागर आहे ना चिडतोय
आणि ना म्हणजे काय तुटतोय. हां, तो म्हणतोय का रूल्स तुटतायत. सागर चिडतोय का बाबा रूल तुटताय. ओमकार पण रूल तोडतोय सर्रास. आणि मी इथं सांगू, सागरचं आहे ना, जे तन्वी बोलते ना आता एकदम खरं आहे. की ना आता सागर इथं कोणाला बोलतोय? ओमकारला. ओमकार गेला होता वॉशरूमला. ते त्याचं नेचर्स कॉल आहे, ठीक आहे, तो तिथे गेला होता ते बेल्ट काढून. विशाल काय करत होता? विशाल जिम करत होता. आता मला सांगा, नेचर्स कॉल महत्त्वाचा आहे का जिम महत्त्वाची आहे? मग इथे सागरला विशालला बोलायला पाहिजे, तर तो ओमकारला बोलतोय. मग बायस्ड गेम बोलते ते तन्वी बरोबरच बोलते की काय चुकीचं बोलते सांगा? आणि जेव्हा तन्वीने टास्कमध्ये एक्सपोज केलं का तू बायस्ड खेळतोय. तर आता मी सांगते सागरने हे का केलं. सागरला वाटतं ओमकार जो आहे ना वीक कंटेस्टंट आहे आणि तो आता या हफ्त्यात म्हणजे आता 1-2 दिवसात तो घराच्या बाहेर जाईल. आणि विशाल जो आहे ना त्याला माहिती विशाल टोळी चालवतोय बाबा. मग विशाल जाईल टॉप 5 पर्यंत. मग हा शेवटपर्यंत आपल्यासोबत राहणार. मग तो त्याच्या गुड बुक्समध्ये राहण्याचा प्रयत्न, त्याला वाटतं हा स्ट्रॉंग खिलाडी हा राहील. मग आपल्याला याच्या गुड बुक्समध्ये जो राहायचा प्रयत्न आहे ना ते सागर करतोय. आणि त्याला वाटतं ओमकार आहे ना वीक कंटेस्टंट आहे म्हणून तो त्याच्याबरोबर असं वागतोय जे दिसतंय क्लिअर. तो सारखं ओमकारचंच नाव घेतोय. हां ठीक आहे, ओमकार पण जेवण बनवत नाही आहे. आपण बघितलं. इवन कालही विशालने मग तो ओटा साफ केला नव्हता. त्याला का नाही बोललं? जाऊन झोपून घेतलं विशालने. रूल्स करतोय तर तू सर्वांसाठी समान ठेव ना सागर. मग त्यानंतर जेवण बनवताय खूप वेळ झाला बरं का. तर तन्वी आणि रुचिता जेवण बनवत होती आणि ते बऱ्याच वेळपासून जेवण बनवत होती. यांना सर्वांना बाहेर भूक लागली होती. असं झालं होतं. आणि अनुश्री म्हणते सागरला कमी नाही गेले ना तर जेवणच नाही बनणार, बाहेर बसून. मग तू जात का नाही बाई? तू का नाही करत ड्युटीज? कर. मग याच्यानंतर बिग बॉसने अनाऊन्समेंट केली, अनुश्री रूल पाळत नाही तुम्ही, मला निर्णय घ्यायला भाग पाडू नका. राकेशला कुठं गेलं? राकेशला आराम करायला लावला आहे. ते बेडवर. बेल्टचा नियम काय आहे माहीत नाही का तुम्हाला? हे बिग बॉस बोलत आहे अनुश्रीला. हे खेळ सदस्याबरोबर खेळा, समजलं ना, माझ्याबरोबर नाही. म्हणजे काय माहिती का? नो ड्युटीज अँड ऑल. तर माझ्याबरोबर नाही. बेल्टचा रूल आहे ना तो माझा आहे. ड्युटी नाही करायची, तो सदस्याबरोबरचा गेम, माझ्यासोबतचा नाही. मग राकेश यांना दुखापत झाली आहे तर ते बेडरूम एरियात असतील तर तुम्ही पण तिथं जाऊन बसायचं आहे. सिम्पल असं सांगितलं बिग बॉसने. आणि मग सागर म्हणतोय बिग बॉसला ओमकारने जास्त म्हणजे सागर म्हणतोय बिग बॉसला की ओमकारने जास्त रूल तोडले. आणि का अनुश्रीने रूल तोडलेला दिसत नाही तुला? बेल्ट लावून बाहेर बसती काय, झोपा काय काढती, ड्युटीज करत नाही, याला ही दिसत नाही आहे. नंतर सागरला विचारलं बिग बॉसने का सकाळपासून किती रूल किती आणि कोणी तोडले. तर सागरचा एकच राग चालू आहे, ओमकार ओमकार ओमकार. अरे तुला बाकीचे दिसत नाही आहे का? तुला अनुश्री दिसत नाही का? तुला विशाल दिसत नाही का? सो इथं गुड बुक्सवाली गेम जी ना कंटिन्यू दिसती आहे सागरची. त्यानंतर आपण बघितलं की इतकी वर्ष नाव प्रतिष्ठा कमवली, हे बिग बॉस म्हणताय सागरला. इतकी वर्ष नाव प्रतिष्ठा कमवली, फॅन्स आणि कुटुंब जे बघताय, तुम्ही चुका करताय किंवा मग गुपचूप पाहताय, त्यांना बघून किती छान वाटत असेल ना. तुम्हाला बाहेर झिरो किंमत असेल. हे सगळं ना बिग बॉसने सागरला बोलून दाखवलं. त्यानंतर तन्वीजी ना बिग बॉसला सांगत होती आणि तन्वीचं नॉन स्टॉप बाईक बड चालू होती सागरच्या विरुद्धात. मग गुडबुक्सवाली गेम खेळतोय, मग असाच करतोय, मग तो त्यांना हे नाही करते, मग तो त्यांना टार्गेट नाही करते, मग तो त्यांना बोलत नाही, यांनी हा रूल तोडलाय, विशालने हा रूल तोडला, मग अनुश्रीने हा रूल तोडला, त्यांना बोलत नाही सागर, फक्त येऊन जाऊन मलाच बोलतोय, मग ओमकारला बोलतोय, असं दिसतं म्हणणं. तर हिची जी कॅसेट आहे ना एकदम जोरजोरात चालू झाली. एवढी कॅसेट नाही लिहिली बाई, खरंच सांगते. ती इतकी बडबड करत होती, तिच्या बडबडने 4-5 पानं भरले असते. त्याच्यामुळे मी काही लिहिली नाही. कारण ती खूप कुठल्या कुठे तन्वीजी ना नॉनस्टॉप
अनस्टॉपेबल तन्वी चालू झाली होती तिथे. मग त्यानंतर तन्वी बिग बॉसला सांगत होती का जेवण लवकर बनवल्यापासून म्हणजे उशिरा बनवलं याच्यावरून सुनावताय, असं झालं तसं झालं. हा जो आहे ना सागर, हा यांना बोलत नाही, आम्हाला येऊन जाऊन बोलतो, आम्हाला ड्युटी शिकवतो, त्यांची ड्युटी बघत नाही. या सगळ्या गोष्टी सांगत होती का तो बायस्ड आहे, तो त्या टीमकडून आहे, मग तो इकडून नाही आहे. आणि तो सागर कारंडे जो आहे ना, तो तोंडावर एक आणि आतून एक आहे, म्हणजे वेगळा आहे. ते म्हणतात ना, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, असा व्यक्ती तो, असं तन्वी म्हणते. आणि तन्वीने जसं एक्सपोज केलं सागरला, सागरची पण इकडून बडबड चालू झाली. मग इथं दोघांचं भांडण लागलं. तन्वी सागरला बायस्ड म्हणतीये, तू मान्य कर तू बायस्ड आहे, बिग बॉसच्या पद्धतीने वाग असं ती म्हणतीये की कंटेस्टंटच्या पद्धतीने नको वागू. मग सागर म्हणतो, बोलत राहा तन्वी, बोलत राहो, हा जा बायस्ड आहे, जा बायस्ड आहे, आणि तू नको सांगू कॅप्टन्सीचं काही मला, असं सांगतो तो. नंतर बिग बॉस बोलले, सर्वांना संधी सर्वांना संधी दिली जाईल, मोठा निर्णय घेत आहेत. या आठवड्यात एकापेक्षा जास्त सदस्य बाहेर जाणार आहे. 2, 3, 4, 5 मी सांगू नाही शकत, पण भाऊच्या धक्क्यावर ना तुम्हाला कळेलच किती जण जात आहे. मग नंतर इकडं बघितलं आपण सागर ओमकारचं जे ना, म्हणजे सागरने ना ओमकारला टार्गेटच धरलं जे दिसतं पण आहे. नंतर बिग बॉसचा लाडका टास्क आहे, असं बिग बॉस म्हणत आहे, हा बेल्ट लावण्याचा बिग बॉसचा लाडका टास्क आहे. आणि या टास्कचा तुम्ही पूर्ण विस्का केला. मी विचार केला की काहीतरी मस्त अलायन्सेस बनतील, आणि ते बनले ना बिग बॉस. रुचिता आणि तन्वी पण आता एक झालेली दिसते आपल्याला, एवढं त्या क्रॉस नाही आहे. राकेश आणि अनुश्रीचं पण चांगलं जमायला लागलं आहे इथे. ना ॲक्च्युली आता सांगतो, दिव्या पण बाहेर गेली आहे, त्याच्यामुळे ना अलायन्स कोणाचे बनतील, तर राकेश अनुश्री हे जे ना, हे इकडे येऊन जातील आता, कारण दिव्या गेली ना त्याच्यामुळे. कारण मला वाटतं अनुश्री, दिव्या आणि त्यांचं तन्वीचं यांचं काही जमत नव्हतं, त्याच्यामुळे ना हे तन्वी ते या बाजूने पूर्णपणे पक्के होऊन जातील. आता बघूयात काय होतं. आणि ना तुम्हाला सांगू का, मला अजून एक गोष्ट बिलकुल नाही आवडली, ज्याप्रमाणे ना दीपालीला म्हणजे हा बिग बॉस भडकत आहे हे तर मी बोलले. आणि अजून एक, दीपालीला आहे ना दिव्या इथे बरं का बोलते का विशाल आहे ना गोड बोलून आहे ना रोशनकडून सगळी कामं करून घेतोय. अगदी बरोबर बोलली. रोशन का विशालचं इतकं ऐकतो मला खरोखर कळत नाही बाई. पहिल्यापासून मी तर म्हणते का त्याने टोळीतनं बाहेर पडावा, इंडिव्हिज्युअल गेम खेळावा, इंडिव्हिज्युअल दाखव. तू का म्हणतोय का मग हिला बहीण बांधलंय, मी याला भाऊ बांधलाय, नको मानू कोणाला घरात. मित्र फ्रेंडशिप ठीक आहे, पण कोणाचं ऐकू पण नको, तू तुझ्या मर्जीने चाल. आणि मग आणि सागर मी तुम्हाला म्हणले ज्याच्यावर आवाज चढवतो ना तो वीक आहे ना, म्हणून आवाज चढतोय, म्हणजे ओमकार. मग इथे बिग बॉस काय बोलले, टास्कचा विस्का केला आहे तुम्ही पिकनिकला आले तसे. तुम्हाला ना बाहेर जाण्याची भीती आहे, ना तुम्हाला टास्क हरल्याची भीती आहे. टास्क हरल्यावर काहीही फरक पडत नाही तुम्हाला, मस्त झोपा काढत असतात तुम्ही. आणि कोणत्याही गोष्टीचा कोणताच फरक नाही पडत तुम्हाला. ब्रॉन्झ रेशन कार्ड मिळालं तरीही काही फरक नाही पडत तुम्हाला, कोणत्याच गोष्टींचा काहीच फरक पडत नाही. तर अशा सदस्यामुळे मी जोडीचा टास्क जो आहे ना बिग बॉसचा, हा रद्द करत आहे. महाराष्ट्रासमोर ते चेहरे येतील जे याला कारणीभूत आहेत. या मग गार्डन एरियात, माली गार्डन एरियात आहे. मग जोडी टास्क का रद्द झाला, नियमभंग, खेळ गांभीर्यानं न घेण्याचं, म्हणजे न घेण्याची ही कारणं असू शकतात. मग त्यानंतर एकेकाला बिग बॉस बोलवणार आहेत, आणि प्रत्येकाने 2-2 नावं जी ना सांगायची आहे. आणि चेहऱ्यावर आहे ना ते रेड कलरने फुली मारायची त्या पेंटने, ठीक आहे. असा टास्क दिला बिग बॉसने. तर प्रत्येकाला 2 नावं घ्यायची आहे. तर सगळ्यात पहिले आला सागर कारंडे. सागरने नाव घेतलं ओमकारचं. एकही ड्युटी करत नाही म्हणे. आणि ओमकारने मग तिथं एक्सप्लेन केलं की मी 3 वीकपासून ड्युटी करतो, पण मी आताच नाही करत आहे. मग असं तसं काहीतरी कारणं जी आहे ना ती त्यांनी दिली. त्यानंतर आपण बघितलं की तन्वीचं नाव घेतलं. तन्वी लगेच खिंचाळायला लागली का मला माहिती तू माझं नाव का घेतलं, मी कोणती ड्युटी करत नाही सांग. तन्वी म्हणते का तुझी बडबड नाही, तन्वीची इथं बडबड चालू झाली जी मी इतकं लिहितने बसली बाई. तन्वी जी बोलते ना तर ती एक साथ ती तेव्हा ब्रेक करते तेव्हा 2-4 पानं भरून होता बाई. एवढं मोठवलं मी बोलते.
आणि मग त्यानंतर आपण बघितलं की तन्वीची बडबड आणि नंतर म्हणती थांब तुझी पात्रता काढते. आता हे काय पात्रता काढते बघूया. नंतर आपण बघितलं नंबर 2वर आली दीपाली. दीपालीने रुचिताला केलं आणि रुचिताचं जे हे बोलणं होतं ना ते खूप जास्त डिसरिस्पेक्टफुल होते. म्हणजे दीपालीने रुचिताला केलं आणि आणि मग रुचिताची जी ना ती बडबड आहे ना ती चालू झाली. रुचिता ज्याप्रमाणे डिसरिस्पेक्ट करते दीपालीला, ए दीपाली चल निघ, समजलं का, असं तसं सोशल मीडियावर चालू आहे. तुम्ही जर बघाल ना प्रत्येक व्हिडिओ खाली तुम्ही बघाल रुचिताला बाहेर काढा. सोशल मीडियावर इतकं माजलं आहे का पहिले रुचिताला बाहेर काढा. आणि तुम्हाला सांगू का, एक रिस्पेक्टनी पण बोलायचं एक विषय असतो. हिने स्वतःच घरात सांगितलं आहे का तिचं वय 22 आहे, बरोबर, आणि दीपालीचं वय 47 आहे. म्हणजे दीपाली जवळजवळ तुझ्या आईच्या ठिकाणी आहे. मी म्हणत नाही तू तिला आई मान, मी म्हणत नाही तू तिथं नाती बनव, बिलकुल नाही, पण एक एजचा रिस्पेक्ट असतो. दीपाली ताई तुम्ही मग ते तसं काही तिच्याकडनं येत नाही. इवन ती डायरेक्ट म्हणते ए चल निघ दीपाली, असं तसं. याच्यावरनं भाऊ ना खतरनाकीची शाळा घेणारी रुचिताची. त्याच्यानंतर आपण बोलणार आहोत. दीपालीने रुचिताचं पहिलं नाव घेतलं, तर सेकंड नाव घेतलं तिने आयुषचं. का गेम दिसत नाही. इवन आपण पण बघितलं की कॅप्टन्सी ना त्यांनी चांगली निभावली नाही, हे तो स्वतःही मान्य करतो. सगळ्यांकडे जाऊन आपण जसं पाहिलं की गुड बुक्स आणि जी गेम आहे तो खेळत होता आयुष. त्यानंतर विशाल आला. विशालने बाई राकेशचं नाव घेतलं आणि राकेशने बाई टेकन ग्रँटेड घेतलं. म्हणजे त्याचं म्हणणं की राकेश जो ना टेकन ग्रँटेड घेतो शोला, आणि मधूनच जेव्हा पण असं डिस्कशन चालू असतं मधूनच राग येतो मग तो निघून जातो. हे बिहेवियर त्याचं बिलकुल आवडत मला. राकेश काहीच नाही बोलला, ऐकून घेतलं. त्यानंतर त्यांनी दुसरं नाव घेतलं करणचं. तर करण म्हणतो मी अजून एक्सप्लोअर करणार आहे. याचं कधी दिसणार आहे मला यार, करणचा गेम कधी दिसणार आहे, हा कधी एक्सप्लोअर करणार आहे, कधी एक्सप्लोअर होणार तू. अरे 1 महिना होत आला गेम चालू होऊन, कधी एक्सप्लोअर होणार तू, कधी तुझा गेम दाखवणार. तर हा पुढं येऊन खेळत नाही. तर तो करण म्हणतो मी असाच आहे, माझा मागून गेम चालतो. मास्टर माइंड करण. त्यानंतर आपण बघितलं नंबर 4वर आला रोशननी बाई ओमकारला निवडलं, आणि ओमकारने ना रूल तोडले असं त्याचं म्हणणं आहे. तर ओमकारने रूल आज तोडले रोशन, इतर वेळेस तर त्यांनी रूल तोडले नाही. आणि त्याच्यानंतर रोशनचं आणि ओमकारचं इथे भांडण चालू झालं या नोटवर आपण बघितलं असेल. आणि त्यानंतर ते जे रोशननी बाई शर्ट काढून फेकला होता की बा ये अंगावर, मला मार. आणि मग तो शर्ट खाली पडून जसा ओमकार टर्न झाला, त्यांनी पहिलं पाऊल टाकून दुसरं पाऊल टाकलं, त्याचं शर्टकडे लक्ष पण नव्हतं, त्याच्या पायात अडकला. आणि मग रोशनचं म्हणणे का माझ्या शर्टला लात मारली. नंतर ओमकारने ते हातातही दिलं आणि नंतर रोशनने चिडून ते खाली फेकलं. तर या दोघांमध्ये ना ही खूप खतरनाक जे ना भांडण झालेलं आहे रोशन वर्सेस ओमकार. आणि तुम्हाला मी सांगू, रोशन नसतं जात घरात ना आता. समजा रोशन वर्सेस ओमकार झालं तर रोशन नसतं जात घरात आणि ओमकार पण नसतं जात. तर बघूयात काय होतं. मग नंतर तन्वी आली आणि तन्वी सागरला बोलवणार नाही असं होणार आहे का, विचार करा. मग तन्वीने पहिलंच नाव घेतलं सागरचं. हिंमत नाही याची बोलायची. खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे, आणि हा या शोसाठीच अपात्र आहे असं तिचं म्हणणं आहे. आणि या दोघांचं खतरनाक भांडण चालू झालं. त्यानंतर हिने दुसरं नाव घेतलं आहे ना ते दिव्याचं घेतलं आहे. ती म्हणते की दिव्याचा गेम जो आहे ना तो दिसत नाही दिव्याचा. तर दिव्याचा गेम जो आहे ना तो बिलकुल दिसत नाही. बाहेरचे टॉपिक काढते आणि बोलते. आणि जेव्हा तेव्हा म्हणजे महापुरुषांबद्दल ते भाषण आहे ना ती देत असते. नंतर आपण बघितलं की दिव्याने इथे थेट धमकी दिली आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक्झॅक्ट वर्ड सांगते दिव्याचे काय होते. दिव्या बोलली हे नेहमी माझ्या भाषणांवर काय येतात. तर कारण तन्वी बोलली ही बोलते असं वाटतं भाषणच करते आणि ती भाषणच करत राहते. तर त्याच्यावर ती ट्रिगर झाली. आणि हे नेहमी माझ्या भाषणांवर काय येतात. डॉक्टरनी मला आराम करायला लावला आहे.
दिव्याचं वाक्य इथे फिरलं आणि मग बिग बॉसनेही त्यांची वाक्य फिरवली का डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला लावला, ठीक आहे, पण तिने बिग बॉसचंही यामध्ये नाव जे आहे ना ते घेतलं, ते त्यात बिग बॉसने साफ नकार दिला इथे. नंतर दिव्याचं वाक्य फिरलं का मला तुम्ही घराबाहेर काढलं तरी चालेल, दरवाजा उघडा, हे पण बोलली ती. हां, नंतर दरवाजा उघडा, बाहेरच्या गोष्टी बोलताना तर बाहेर ना मी सरकार आहे सरकार. मी सांगू इच्छिते दिव्या, इथे कोणी मोठा ॲक्टर नाही, कोणी छोटा ॲक्टर नाही, कोणी काही नाही, इथे सगळे कंटेस्टंट आहे आणि बाहेरचे टॉपिक्स खरोखरच घरात बोलले जात नाही. तर तिचं ना मी बाहेर जी ना मी सरकार आहे, ठीक आहे, तरुण रक्त आहे, गरम रक्त आहे, समजू शकतो आपण. आणि मी बाहेर सरकार आहे, माझे बाहेर माझ्याकडे तलवार आहे. ऐका बरं का, आता नीट तुम्ही वर्ड्स ऐका. बाहेर माझ्याकडे तलवार आहे, आणि ना ती मी दाखवेन की काय करू शकते. बाहेर माझ्याकडं तलवार आहे आणि मी दाखवेन तुम्हाला का मी काय करू शकते. तर ही इनडायरेक्टली बिग बॉसला धमकी आहे, माहिती आहे, ते पण जीवे मारण्याची. म्हणजे बिग बॉसला धमकी इन द सेन्स की या शोमध्ये डायरेक्ट एका मुलीला जीवे मारण्याची धमकी येते. तर बिग बॉस बोलले, ही तुम्ही जीवे मारण्याची धमकी देत आहे का? तर तिने ॲक्सेप्ट पण केलं लगेच. ती म्हणते हो देते मी धमकी, जीवे मारण्याची. तर ते मी तलवार चालवेल, समजलं. आणि याच्यावर म्हणजे बिग बॉस जास्त चिडले का ती बोलली का मी तलवार चालवेल. आणि बिग बॉस खूप चिडले आणि बोलले असल्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाही. बिग बॉस खूप चिडलेत आणि अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नाही. आणि मग तर बिग बॉसने तो टास्कच रद्द केला. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते, नंतर दिव्याला बिग बॉसने कन्फेशन रूममध्ये बोलवलं आणि प्लस ती दिव्या कोणाचं ऐकते, कोणाला जास्त जवळची, तर राकेश दादा. तर राकेश दादाला पण बोललं तिच्या. आणि हे टास्क जो आहे ना हा इथेच रद्द झाला. आणि त्याच्यानंतर यांना जेव्हा बोलवलं मध्ये राकेशला आणि दिव्याला, तर बिग बॉस सांगत होते की तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय बोलले आहेत नॅशनल टेलिव्हिजनवर. तर इथं पाहिलं तर बिग बॉसवर तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनवर सरळ सरळ जीवे मारण्याची धमकी देत आहे. तुम्हाला हे कितपत योग्य वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? तर तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय बोलत आहेत दिव्या. नंतर बिग बॉस म्हणे, मग नंतर राकेश तुम्ही समजा. मग राकेश बोलायला लागला की बिग बॉसने तुला आणलं आहे दिव्या, त्यांची तू रिस्पेक्ट कर. आणि दिव्या हसत होती, मी पाहिलं. आणि हे बरोबर नाही आहे दिव्या, तो म्हणतोय राकेश, हे बरोबर नाही आहे, कळतं आहे का, राकेश बोलतोय. आणि मग बिग बॉस त्यांना गांभीर्य समजवा याचं काय आहे. दिव्या बाहेर आयुष्यात गर्व असेल हा शो आहे. पण हा म्हणजे ना हे बिग बॉस बोलत आहे की दिव्या बाहेरील आयुष्यात गर्व असेल हा शो आहे आणि हा करोडो लोक आहे ना शो जो आहे ना बघतात टी व्हीवर. तर दिव्या बोलती मी माफी मागणार नाही, ना तुमची ना त्या तन्वीची. डायरेक्ट बिग बॉसला जातो थेट. मग बिग बॉस बाई ज्यांना ॲक्टिव्हिटी आणली इथं यांनी की ज्यांना इंजरी ते, आणि म्हणजे बिग बॉसने पहिले सांगितलं ज्यांना इंजरी आहे, ज्यांची मानसिक स्थिती नाही, त्यांनी यात भाग घ्यायचा नाही. आपण बघितलं तो होता बाई टास्क. त्यानंतर आपण बघितलं परत एक दुसरा लगेच टास्क आला बॅक टू बॅक. पितांबरी डिशवॉश जेलचा हा टास्क होता. आणि यांना इथं काय भांडी घासायची होती आणि काही जण धुणार होती, तर काही जण खराब करणार होती, असा काही टास्क. नंतर आपण बघितलं सकाळ झाली, मन मोराचा कसा पिसारा फुललेला, ते गाणं झालं होतं. आणि त्या गाण्यावर यांनी थिरकले. आणि तुम्हाला एक सांगू, नंतर कन्फेशन रूममधनं आल्यावर राकेश हेही बोलला, दिव्या तू एकटी जाऊन बस आणि विचार कर. बिग बॉसने पूर्ण तिला संधी दिली माफी मागण्याची. इनफॅक्ट एक दिवसही उलटून गेला, दुसरा दिवस उगवला, तरी पण माफी नाही मागायची दिव्या.
नंतर सकाळ झाली जसं मी बोलले. प्रत्येक सदस्यांनी नियम पाळा पाळा पाळणं गरजेचं आहे. हं सर्व सदस्यांनी नियम पाळणे गरजेचं आहे. दिव्या काल काही सदस्यांना धमकी दिली. बिग बॉस बोलले नाही. दिव्या यांनी काल काही सदस्यांना धमकी दिली. आणि तुम्ही धमकीच आहे म्हणजे असं बिग बॉस म्हणतात की ती धमकीच होती आणि ती धमकीच आहे. याला आपणच जबाबदार आहात. तुम्हाला खंत पश्चाताप नाही. दिव्या आपल्या चाहत्यांनी इतकं प्रेम दाखवलं तुम्हाला. त्या चाहत्यांसाठी पण तुम्ही म्हणजे ना माफी मागितली ना काही. का सांगू, माफी मागितली ना कदाचित मामला शांत आला असता आणि दिव्या घरातनं गेले नसते. आणि बिग बॉसने हे पण इथं रिव्हील केलं का तुम्हाला टॉपची वोटिंग येत होती. यातच कळायला असेल तिला. आणि मग कदाचित बघूया काय होतं काही नाही. ठीक आहे. बिग बॉसने निर्णय घेतला आहे आणि यांना याच क्षणी निष्कासित करत आहोत. ती एविक्शनने झाले, एलिमिनेट झाली ती एलिमिनेट. इवन तेव्हासुद्धा आहे ना खूप जण म्हणत होते दिव्याला माफी माग. मी सांगू का, दिव्याने कन्फ्युजन रूममधनं बाहेर आल्यावर माफी मी नाही मागितली. ठीक आहे. त्यानंतरही नाही मागितली आणि मग जाताना तिने माफी मागितली. या सगळं सांगत होते. तर हीच माफी आधी मागितली असती तर आज दिव्या घरात असते माहिती आहे. तिने डायरेक्ट शो सोडला, एलिमिनेट झाली ती. मग नंतर बिग बॉसने ही आठवण करून दिली दिव्याला की म्हणजे शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी तुम्ही काही कॉन्ट्रॅक्ट साईन केले होते. त्याच्यातून हा निर्णय घेतला असता आहे. मग तुम्हाला सांगू इच्छिते की यामध्ये काय असतं, बऱ्याच गोष्टी असतात सेन्सिटिव्ह ज्या बोलायच्या नसतात. त्यानंतर आपण म्हटलं राकेशला प्राजक्ता बोलते असं काढलं. ती सॉरी नाही बोलली का राकेश? हो ती ऐकतच नव्हती. मी काय करू. आणि खरोखरच कोणाचंच ऐकायच्या मनस्थितीत जी ना ती दिव्या दिसत नव्हती. आणि तुम्हाला का दिव्याला पुढं जाऊन असं वाटेल यार तेव्हा मी माफी मागून घेतली. काय शेवटी तर मागितलीच ना. एविक्शनचा निर्णय झाला. थोडी आधी मागितली असती तर काही नसणार तुम्ही. ठीक आहे. मग बिग बॉस त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे ते मान्य करा. तुझ्याची तज्ज्ञांची मदत घेऊन चर्चा केली आहे सदस्यांची सुरक्षितता आणि त्यामुळे तुमच्या भल्यासाठी निर्णय घेतला आहे. असं बिग बॉसचं म्हणणं आहे की तुमच्या भल्यासाठी निर्णय घेतला आहे दिव्याला घराच्या बाहेर काढून. आणि राकेश ना या प्रत्येक गोष्टीसाठी साक्षीदार आहे. राकेश या प्रत्येक गोष्टीसाठी साक्षीदार आहे. बघा बरं का, बिग बॉसनी म्हणूनच राकेशला बोललं होतं की नंतर राकेश जे आहे ना हे सांगतील बाकीच्या सदस्यांना की काय झालं काय नाही. आणि या सगळ्या गोष्टींना एकंदरीत घरामध्ये घडलेल्या आहे. आणि हा होता एपिसोड नंबर 27. बिग बॉसने आज खूप आखडतं घेतलं कारण हे दिव्याचं जे प्रकरण होतं ते खूप जास्त सेन्सिटिव्ह होतं. तलवार वगैरे तुम्ही असं थ्रेट नाही देऊ शकत कोणी खुल्या. काय जाताना तर तू माफी मागितली आहे की नाही. मग थोडंसं आधी मागले असतं कदाचित एविक्शन थांबलंही असतं. सॉरी एलिमिनेशन थांबलं पण असतं बट नाही. तर हा होता गाईज एपिसोड नंबर 27. आणि तुम्हाला कसं वाटला नक्कीच सांग मग कमेंट सेक्शनमध्ये. आणि दिव्याचं जाणं फेअर की अनफेअर काय वाटतं तुम्हाला मला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. मला तर वाटतं दिव्याच्या जागी कोणी पण असते ना तर मी त्या व्यक्तीसाठी हा स्टँड घेतला असता. माहिती आहे की तुम्ही कोणाला बिग बॉसच्या घरात धमकी नाही देऊ शकत. समजलं. असं आहे. बाकी काही करा तुम्ही बट रूल ब्रेक हा आहे का फिजिकल म्हणजे नाही व्हायचं आणि म्हणजे हात ते उचलायचा. आणि हा एक जीवे मारण्याची धमकी. काय वाटतं याबद्दल तुम्हाला मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर
आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका गाईस. आणि खरोखरच राकेशने खूप जबरदस्त समजवलं होतं तिला, पण ती ऐकायच्या मनस्थितीत बिलकुल नव्हती. आणि तुम्हाला काय वाटतं दिव्याबद्दल? हे बरोबर झालं आहे की चुकीचं? मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. शुभरात्री.